हवी स्वामी यात्रेनिमित्त पशुसंवर्धन विभाग आंतर जिल्हा परिषद अंतर्गत आपल्याकडे हे कार्यक्रम राबवण्यात येतो. ह्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे आपले आपले स्वतंत्र एक स्टॉल असतात. त्याच्यामध्ये कृषीचा हा पहिला स्टॉल आहे. बाकीचं पशुसंवर्धन पशुवैद्यकीय विद्यालय त्यांचा एक स्टॉल असतो. तालुका कृषी कार्यालयाचे स्टॉल असतात. असं विविध प्रकारचे वेगवेगळे स्टॉल निर्माण होऊन त्याच्यामध्ये पंचायत समिती कृषीच्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला फळं वगैरे असं ठेवून त्याचे पारितोषिक ठेवण्यात येते. त्या पद्धतीने असं उत्कृष्ट दर्जाचे जे शेतकरी आहेत त्यांचे पशु वगैरे आणतात, त्याच्यामध्ये प्रदर्शन वगैरे होतं. त्याच्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे जे काही शेतकरी काम करतात त्यांना पहिले प्राधान्य करून त्यांना बक्षीस वगैरे देण्यात येतो. अशा पद्धतीने कार्यक्रम राबवला जातो. म्हणजे हे किती नंबरचे आपण किती बक्षीस भेटलं जातं साहेब? आता ते त्या विभागानुसार आहे. कुठला विभाग आता जसं की पशु आहे, आता पशुला त्यांचं नेमकं पशुसंवर्धनप्रमाणे त्यांनी 5,000 10,000 जे काही पशुचं जे काही प्राईस त्यांनी क्रायटेरिया ठेवतात त्या पद्धतीने त्याची बक्षीस दिली जातात त्यांना. आता आजच त्याच्यामध्ये सगळं करून टाकलं. आता हे आपल्यापाशी कृषी विभागाचा पण स्टॉल आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण काय काय दाखवतोय आणि काय काय आहे ह्याच्यात? तर सर्वप्रथम तर आपण याच्यामध्ये आपल्या जी योजना चालवतात त्याचे आपण बॅनर्स वगैरे लावलेले आहेत. आता वेगवेगळे शेतकरी जे राहतात त्यांचे जे फलोत्पादन किंवा भाजीपाला जे काही त्यांनी आणतात ते भाजीपाला आपण इथं त्यांचं बॉटनिकल नेम वगैरे देऊन त्याचं प्रदर्शन ठेवतो. त्या पद्धतीनं आपण बक्षीस वितरण वगैरे करायचं. पण त्यांना इथं मार्गदर्शन होतं का औषधं बी भेटले जाते? आणि औषधाचा काही संबंध नसतो ह्याच्यामध्ये फक्त शेतकरी जे उत्कृष्ट दर्जाचे जे पिकं उत्पादन काढतो जसे की भाजीपाला किंवा फळे आहेत ते त्या पद्धतीचे आपण ह्याच्यामध्ये ठेवतो.